स्टार्ट. परिच्छेद. ग्रामीण शिक्षणाची माझी कल्पना मी आज आपणापुढे सांगावी अशी अपेक्षा आहे. परंतु ग्रामीण शिक्षणासंबंधीची माझी कल्पना सांगण्यापूर्वी शिक्षण म्हणजे काय याची थोडीफार कल्पना आपण समजावून घेऊया. पुस्तक वाचून येणारे ज्ञान ते शिक्षण असे समजण्याची एक मोठी प्रथा आहे आणि ती काही अशी बरोबरही आहे. परंतु खरे शिक्षण म्हणजे काय याचा अर्थ आपण सगळ्यांनी आपल्या मनाशी समजावून घेतला पाहिजे. मी माझ्या उपयोगासाठी शिक्षणाची एक सरळ आणि साधी व्याख्या करून ठेवली आहे. शिक्षित व्यक्तीला स्वतःच्या भोवती घडणाऱ्या गोष्टी आणि जगामध्ये घडणाऱ्या इतर गोष्टी यांची ज्यामुळे काही संगती लावता येते त्याचा योग्य अर्थ समजावून घेता येतो आणि त्यांचा परिणाम आपल्या जीवनावर काय घडतो, आपल्या व्यक्तिमत्वावर काय घडतो हे समजावून घेता येते आणि समजावून देता येते. त्याला मी शिक्षण मानत आलो आहे. ही एक महत्त्वाची गोष्ट ग्रामीण शिक्षणाची कल्पना सांगण्यापूर्वी मला स्पष्ट केली पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मला आपल्या नजरेला आणावयाला पाहिजे ती अशी की जेव्हा ग्रामीण शिक्षण असा शब्द आम्ही उच्चारतो तेव्हा ग्रामीण आणि नागरी शिक्षण, खेड्यातल्या लोकांच्यासाठी शिक्षण आणि शहरातल्या लोकांच्यासाठी शिक्षण असे शिक्षणाचे दोन वेगवेगळे प्रकार असावेत असा विचार साहजिकच मनाशी येतो. तेव्हा या बाबतीत वस्तुस्थिती काय आहे याची अगदी स्पष्ट कल्पना आपल्याला असली पाहिजे. परिच्छेद. माझे असे स्पष्ट आणि स्वच्छ मत आहे की शिक्षणाचे असे दोन मूलभूत वेगवेगळे प्रकार असूच शकणार नाहीत. आजच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत खेड्यातला माणूस आणि शहरातला माणूस यांच्यामध्ये एक प्रकारचे जे कृत्रिम अंतर वाढत चालले आहे ते वाढते अंतर कमी करून त्यांच्यामध्ये एक प्रकारचा तोल निर्माण करणे, जवळचा संबंध निर्माण करणे, जिव्हाळा निर्माण करणे हा माझ्या दृष्टीने आपल्या देशातील आजचा अत्यंत महत्त्वाचा आणि प्रमुख असा प्रश्न आहे. आणि म्हणून ग्रामीण शिक्षण हा काही वेगळा प्रकार आहे असा समजुतीने जर आम्ही ग्रामीण शिक्षणाकडे पाहत असलो तर ती एक आपली मोठी चूक होईल असे मला सांगावेसे वाटते. आज ज्या तऱ्हेचे शिक्षण आपल्या अवतीभोवती दिले जाते त्याचा ग्रामीण जीवनावर काय परिणाम होतो. नमुन्यासाठी खेडेगावातला एक मुलगा बाहेरगावी शिक्षणासाठी गेला आहे अशी आपण कल्पना करूया. त्या शिक्षणाचा त्याच्यावर काय परिणाम घडला आणि तो ज्या खेड्यातून आला त्या खेड्यासाठी त्याचा काय उपयोग झाला याचा आपण विचार केला तर मात्र मनामध्ये एक प्रकारची खिन्नता आल्याशिवाय राहत नाही. खेड्यात बाप आणि आई यांनी कष्ट करून शिक्षणासाठी बाहेर पाठविलेला मुलगा पदवी घेऊन जेव्हा शहाणा होतो तेव्हा ते त्याचे शहाणपण खेड्यामध्ये राहून शेती करणाऱ्या किंवा दुसरा काही उद्योग करणाऱ्या त्याच्या मातापित्यांचे आर्थिक जीवन सुधारण्यास उपयोगी पडत नाही. तो शहरामध्ये एखादी सोयीची सुखाची नोकरी मिळावी या भावनेने खटपट करीत असतो. पुष्कळ वेळा तो अयशस्वीही होतो आणि मग एका अर्थाने आपले आईबाप
आणि ज्या भूमीत ज्या गावात तो वाढला ते गाव व ती भूमी या सर्वांनाच तो मुकतो. अशा प्रकारची कित्येक उदाहरणे मला माहीत आहेत. आपणासही माहीत असतील. माझ्या मताने खरोखरी हे मोठे करुण असे चित्र आहे. परिच्छेद शिक्षणाच्या वाढीबरोबर अशा तऱ्हेचे प्रश्न जर घरोघरी निर्माण होणार असतील तर मात्र या शिक्षणासंबंधाने तुम्हा आम्हाला विचार केला पाहिजे. आणि म्हणून गावातून शिक्षण घेऊन तयार झालेला तरुण हा गावातील शेतीच्या विकासाच्या, ग्रामीण जीवनाच्या विकासाच्या उपयोगी पडण्याइतका सकस नागरिक बनावा या दृष्टीने जे शिक्षण द्यावयाचे त्यालाच जर ग्रामीण शिक्षण आपण म्हणणार असलो तर या तऱ्हेच्या ग्रामीण शिक्षणाचा विचार करण्याची आज जरुरी आहे, यात शंका नाही. परिच्छेद आज तुमच्या आमच्या पुढचा, देशाच्या पुढचा महत्त्वाचा प्रश्न म्हणून ज्याला आपण मानतो आणि ज्याचा उल्लेख मी थोड्याच वेळापूर्वी केला तो प्रश्न म्हणजे ग्रामीण जीवन आणि नागरी जीवन, खेड्यातील जीवन आणि शहरातील जीवन यांच्यामधले जे वाढते अंतर आहे ते कमी करणे हा आहे. ते कमी करण्याचा मार्ग एकच आहे आणि तो म्हणजे गावाची सध्या जी आर्थिक रचना आहे ती अशा रीतीने बदलली पाहिजे की ज्यामुळे शेतीसारख्या गावातील प्रमुख धंद्याची आणि शेतीची संलग्न असलेल्या गावातील छोट्या छोट्या धंद्याची गतिमानता आणि त्यांच्यातला जिवंतपणा आज जो कमी झाला आहे व त्यामुळे त्यांच्यात तो एक प्रकारचा निकसपणा आला आहे, तो सर्व जाऊन हे धंदे सकस कसे होतील, जे लोक हे धंदे करतात त्यांच्या जीवनात समृद्धी आणण्यासाठी ते उपयोगी कसे पडतील या दृष्टीने आपणास आज प्रयत्न करावयाचे आहेत. हे सर्व घडवून आणण्याचे काम आपल्या देशाने आज महत्त्वाचे मानले पाहिजे. परिच्छेद शेतीसंबंधी जे नवीन नवीन संशोधन आज होत आहे त्याचा उपयोग आपली शेती करू शकेल अशा दृष्टीने शिक्षण देण्याचा प्रयत्न आपणाला करता येईल. जुन्याच पद्धतीने अनेक शतके आपण शेती करीत आलो, त्यामुळे शेतीचा हा धंदा पाठीमागे पडला. आज शेतीचा संबंध नव्या शोधांशी, शेती करण्याच्या नव्या नव्या पद्धतींशी जर जोडावयाचा असेल तर हे नवे शास्त्र शेतीच्या धंद्याशी नेऊन भिडविण्याचे काम आपणास केले पाहिजे. या कामामध्ये आम्हाला शिक्षणाचा उपयोग करून घेता येईल. या तऱ्हेने शिक्षण हे ग्रामीण शिक्षणाचा एक प्रकारचा परिपाकच होय असे आपण मानले पाहिजे. स्टॉप.